बेजे येथे शिलाई माता चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेजे गावामध्ये शिलाई माता देवीचा चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। 700 वर्षांचा इतिहास असलेल्या या जागृत देवस्थानाचा उत्सव कसा राहिला पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेजे हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले एक निसर्गरम्य गाव। याच गावात शिलाई माता देवीचे जागृत देवस्थान आहे। चैत्र पौर्णिमेचे औचित्य साधून येथे मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। ग्रामस्थांच्या वतीने या उत्सवासाठी चोख नियोजन करण्यात आले होते। संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले होते। या निमित्ताने देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। शिलाई मातेच्या मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे। सुमारे 700 वर्षांपूर्वी शिळेतून देवीची मूर्ती प्रकट झाल्याने या देवीला शिलाई माता असे नाव पडले। विशेष म्हणजे शिलाई मातेची ही मूर्ती 20 भुजा असलेली असून ती सप्तशृंगी देवीची मोठी बहीण म्हणून ओळखली जाते। नवसाला पावणारी आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून या मातेची त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठी ख्याती आहे। गोदावरीच्या तीरावर हे मंदिर असल्याने शिलाई देवीला साक्षात गोदावरीचे रूप मानले जाते। केवळ स्थानिकच नव्हे तर मुंबईहूनही मोठ्या प्रमाणावर भक्त दर्शनासाठी येथे येतात। विशेषतः मुंबईतील दाते, पट्टे, जारे, पाणारे आणि पाचकळशी समाजाचे हे कुलदैवत असल्याने या समाजातील भाविकांची येथे मोठी मांदियाळी असते। चैत्र पौर्णिमेच्या या उत्सवाने बेजे परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण केले आहे। आपली संस्कृती आणि श्रद्धा जोपासणाऱ्या अशा यात्रा खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाची ओळख आहे। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।